नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर आता जी सगळ्यात एक बिग अपडेट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जसं मी 27 तारखेची मॉर्निंग शिफ्टचा स्टुडंट रिव्ह्यू करायला गेलो होतो, तर तिथं काही स्टुडंटचे असं म्हणणं होतं की जे पण आपली एक्झाम होती तर एक्झाम मध्ये मॅथच्या सेक्शन मध्ये जवळपास 20 ते 25 क्वेश्चनचे ऑप्शन चुकीचे आले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक स्टुडंटनी सांगितलेलंच आहे की क्वेश्चन चुकीचे आले होते, बट आम्ही थांबलो होतो का रिव्हेरिफिकेशन साठी। तर त्याच्यानंतर जेव्हा व्हिडिओ पब्लिश झाला तर खूप साऱ्या स्टुडंटचे कमेंट्स होते का एक्झाम मध्ये क्वेश्चन चुकीचे आले होते। तर आम्ही अजून व्हेरीफाय केलं, गुगल फॉर्म सोडले होते, त्याचबरोबर जे पण आपला व्हॉट्सअप ग्रुप होता तर त्याच्यामधून सुद्धा खूप साऱ्या स्टुडंटचे डीएम्स होते, मेसेजेस होते, त्या क्वेश्चनचा चुकीचे आले होते। तर ह्याच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो मॅथचा पार्ट होता 27 तारखेच्या फर्स्ट शिफ्टचा, तर त्याच्यामध्ये साधारणपणे 20 ते 25 क्वेश्चन हे चुकीचे बघायला भेटले होते। क्वेश्चन चुकीचा नव्हता, पण त्याच्यातले जे ऑप्शन्स होते ते ऑप्शन चुकीचे होते, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन स्टुडंटला शोधायला खूप डिफिकल्टी जात होती। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्या पुढची काय प्रोसेस असणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आता जे पण स्टुडंटनी आज एक्झाम दिलेली आहे त्यांना ह्याचा खूप मोठा तोटा हा बघायला भेटणार आहे, कारण की विद्यार्थ्यांनी जवळपास मागचे 2 वर्ष हे कंटिन्युअसली अभ्यास केलेला आहे, खूप सारे एफर्ट घेतलेले आहेत, पण सीईटी सेलच्या एका चुकीमुळे हा खूप मोठा इम्पॅक्ट स्टुडंटवरती नक्कीच होऊ शकतो। त्याच्यामुळं आता ह्याच्या कंडिशन मध्ये सगळ्या स्टुडंटनी 27 तारखेच्या शिफ्टच्या स्टुडंट सोबत उभं राहणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळं इथून पुढं काय काय पॉसिबिलिटीज आहेत ते आपण पहिल्यांदा बघूयात। पहिली पॉसिबिलिटी अशी आहे का आजची जी एक्झाम होती ती री एक्झाम होऊ शकते, कारण की क्वेश्चन्स भरपूर क्वेश्चन चुकले होते, लाईक 20 to 25 मोठा काउंट आहे आणि ते पण मॅथचा, म्हणजे साधारणपणे 40 ते 50 मार्काचा जो तफावत आहे ते आपल्याला आजच्या ह्या शिफ्ट मध्ये बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे री एक्झाम हा एक ऑप्शन आहे सीईटी सेलकडे। दुसरा ऑप्शन म्हणजे बोनस मार्क्स, पण बोनस मार्क हे कुठंतरी नाइंसाफी किंवा इनजस्टिस क्रिएट करणार आहे बघा, कारण की जे टॉपर स्टुडंट आहेत तर त्यांना 50-40 मार्काचा खूप मोठा हा तोटा आहे तो बघायला मिळू शकतो, आणि जे कमी पर्सेंटाईल वाले स्टुडंट आहेत तर त्यांना सुद्धा तोटा बघायला भेटू शकतो। आणि ह्याचा साईड इफेक्ट जे बाकीच्या शिफ्टचे स्टुडंट होते तर त्यांच्यावर पण पडू शकतो, कारण की ह्या शिफ्टच्या स्टुडंटला साधारणपणे 50 एक मार्क च्या तफावतीमुळे मध्ये गडबड नक्कीच होऊ शकते। त्याच्यामुळे काय करा स्टुडंट, जे पण आता हा व्हिडिओ बघतायत तर सगळ्या स्टुडंटना एक विनंती असेल, आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करा, जेणेकरून आपली जी कम्युनिटी आहे ती मोठी होईल आणि आपला जो पण काही प्रश्न असेल किंवा जो पण काही आपला एंड डेला पॉइंट ऑफ व्ह्यू असेल तो आपण मोठ्या स्केलवरती नेऊ शकतो। बाकीचे सुद्धा युट्यूब टीचर्स नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करतायत, आपण सुद्धा त्यांना मदत करूयात आणि आपला जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक काम अजून एक करा तुम्ही, कॉमेंट बॉक्स मध्ये ज्या ज्या स्टुडंटनी हा जो प्रकार आहे किंवा 27 तारखेच्या फर्स्ट शिफ्टला जे स्टुडंट होते आणि त्यांनी हा प्रकार फेस केलेला आहे तर त्यांनी डिटेल्ड मध्ये थोडं डिस्क्रिप्शन टाका कॉमेंट मध्ये, लाईक काय प्रॉब्लेम झाला होता, कसे क्वेश्चन चुकीचे आले होते, जेणेकरून आपल्याला जे पण प्रूफ आहे ते सीईटी सेल समोर दाखवता येईल। त्याचबरोबर बाकीचे जे स्टुडंट आहेत आणि ह्या शिफ्टचे स्टुडंट आहेत त्यांनी एक ट्रेंड चालवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून स्टुडंटला याचा नक्कीच फायदा होईल। तो म्हणजे आपल्या तुम्ही सगळ्या स्टुडंटनी कमेंट बॉक्स मध्ये जे हॅशटॅग री एक्झाम, हॅशटॅग जस्टिस फॉर एमएसटी सीईटी स्टुडंट हे जेव्हा आपण ट्रेंड कमेंट बॉक्स मध्ये चालवणार आहे तेव्हा आपण नक्कीच याची दाद सीईटी सेलकडे मागू शकतो। तर हे तर तुम्ही कराच, बट इथून मागं काय झालं होतं ते पण बघणं खूप गरजेचं आहे। तर ह्याच्या मागच्या वर्षी पण किंवा त्याच्या मागच्या वर्षी पण 2-3 क्वेश्चन्स हे प्रत्येक वर्षी काही क्वेश्चन्स चुकीचे येतात, तर ह्याच्यावरती सीईटी सेल काय मार्ग काढतं हे पण बघणं खूप गरजेचं आहे। ह्याच्यावरती सीईटी सेल काय करतं की बोनस मार्क देतं, त्याच्यावरून आपण म्हणतोय की ह्या वर्षी सुद्धा बोनस मार्क भेटू शकतात, बट जेव्हा री एक्झाम होईल तर तेव्हा नवीनच आपल्याला फ्रेश मटेरियल किंवा फ्रेश जे मार्क्स आहेत ते आपल्याला बघायला मिळते आणि त्याचा आपल्याला फायदा नक्कीच होऊ शकतो। त्याच्यामुळे ते जे ट्रेंड आहे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये चालू शकता, जेणेकरून आपल्याला फायदा होईल। विद्यार्थी मित्रांनो, ह्या सिच्युएशन मध्ये कुठल्याही स्टुडंटने घाबरायची काहीच गरज नाहीये, गोंधळून जायची काही गरज नाहीये। आपण युनियन एज्युकेशनची टीम नक्कीच तुमच्या मदतीसाठी असणार आहोत। तुमचा जो काही प्रश्न असेल तो आपण नक्कीच सीईटी सेल पर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर आहोत। त्याच्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका, आपण नक्कीच ह्याच्यावरती मार्ग काढू आणि अशाच प्रकारचे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहेत ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच अपडेट करणार आहोत। तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि कमेंटही करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जो पण ट्रेंड चाललाय तो ट्रेंड बूम वरती जाईल। त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या स्टुडंटनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्याला नक्कीच मदत होईल। धन्यवाद मित्रांनो।